प्रभाग क्रमांक 10 मधील शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार अरुण घुगे, इंदुबाई नागरे, नंदुशेठ जाधव, पल्लवी पाटील यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। प्रभाग क्रमांक 10 मधून चारही उमेदवारांनी आज प्रभागातील अशोकनगर परिसरात नागरिकांच्या भेटी गाठी घेतल्या। तसेच लाडक्या बहिणींनी देखील चारही उमेदवारांचे स्वागत करून औक्षण केले। या उमेदवारांनी शिवसेनेला साथ द्या आणि धनुष्यबाण निशाणीवर बटन दाबून विजयी करा असे आवाहन केले। गेल्या 5 दिवसापासून आम्ही प्रचार करतो। अतिशय छान असा उत्तम प्रतिसाद मिळतोय। शिंदे साहेबांची जी योजना आहे लाडकी बहीण योजना, तिच्यामुळं सगळ्या लाडक्या बहिणी बाहेर येऊन ऑप्शन करताय आणि आम्ही शिंदे साहेबांनाच मतदान करू, धनुष्यबाणालाच मतदान करू असं आवर्जून प्रभागात झालेलं आहे। अतिशय जसं आपण दिवाळी सण साजरा करतो त्या पद्धतीने आमचं स्वागत होतं आहे। त्याबद्दल प्रभाग क्रमांक 10च्या सगळ्या माता भगिनींनी आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळत आहे। धन्यवाद। प्रभाग क्रमांक 10 मधून चारही उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर ज्या दिवशी आम्ही 31 तारखेला फॉर्म भरला त्यानंतर आज 5वा दिवस आमचा प्रचाराचा आहे आणि हा प्रचार करत असताना आमच्या लाडक्या बहिणींचा मला वाटतं 111% ते आम्हाला साथ देत आहेत। मला वाटतं या लाडक्या बहिणीच आमचा विजय केल्याशिवाय राहणार नाही। आमचे ज्येष्ठ नागरिक असेल, श्रेष्ठ मित्र परिवार असेल, हे शिवसेनेलाच मतदान करता आणि सातपूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे मी 92 पासून सिद्ध करून दाखवलेलं आहे। म्हणून आपण सगळ्यांनी शिवसेना शिंदे गटाला आपण प्रचंड मताने मतदान करावं, आम्हाला जनसेवा करण्याची संधी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज 5 दिवस झाले, 5 दिवसामध्ये एकही दिवस वाटत नाही कामाला ताण लागली, भूक लागली आम्हाला। प्रत्येक ठिकाणी कोणी गवळ्या बोलतो, साखर देतं, पेढे देतं, नारळ देतं, शाल देतं। महिलाचं खूप इच्छावानं आम्हाला बोलवत्या। 2 घरं सोडले तर 3ऱ्या घरात ते बोलवल्याशिवाय राहते नाही। प्रत्येक महिलेचं आव्हान आहे का आम्ही तुम्हालाच मतदान करू, तुमचाच विजय करू, चारही पण धनुष्यबाण तुमच्याच चारीला देऊ एवढं सांगून थांबते। धन्यवाद। नमस्कार। आज आमच्या प्रचाराचा 5वा दिवस आणि सातपूर कॉलनीपासून ते जाधव संकुलपर्यंत असं एकही घर नव्हतं, अशी एकही माझी महिला भगिनी नव्हती की त्यांचा आम्हाला प्रतिसाद मिळाला। आणि मला या ठिकाणी सर्वांवरती विश्वास आहे की जे कामं विकास कामं आम्ही या प्रभागात केलेली आहे त्याचा मोबदला आम्हाला नागरिक मतदानरूपी दिल्याशिवाय राहणार नाही। आणि येणाऱ्या 15 तारखेला मतदानाच्या दिवशी मी सर्व माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करू इच्छिते की या लाडक्या भावाचे म्हणजे आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचे हात तुम्ही बळकट केल्याशिवाय राहणार नाहीत अशी मी आशा बाळगते आणि आम्हाला चारही उमेदवारांना विजयी करा अशी आशा व्यक्त करते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।